श्री स्वामी चरित्र सारामृत आपण अनेकदा वाचतो किंवा इतरांना वाचताना पाहतो. पण आपल्याला माहिती आहे का, हे केवळ पुस्तक नाही तर स्वामींनी आपल्यासाठी ठेवलेलं एक आध्यात्मिक वारसा आहे. आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना हे सारामृत पहिल्यांदा वाचायचे आहे, आणि हो, त्यांच्यासाठी सुद्धा जे वर्षानुवर्ष हे वाचत आहेत, पण त्यातील काही गुपिते त्यांना कदाचित माहिती नाहीत. चला तर मग सुरुवात करूया. या व्हिडिओत आपण 5 मुद्द्यांवर बोलणार आहोत. पहिला मुद्दा, स्वामी चरित्र ग्रंथाचे लेखन. हा 21 अध्यायांचा ओवीबद्ध मराठी ग्रंथ आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनाचा सार, लीलांचा थोडक्यात उल्लेख, चमत्कार, उपदेश सांगतो. ग्रंथाच्या शेवटच्या अध्यायात लेखक त्यांची ओळख करून देतात. श्रेष्ठ चित्त पावन जातीत उपनाम असे थोरात, बळवंत पार्वती सूत नाम माझे विष्णू असे. म्हणजेच लेखकांचे पूर्ण नाव विष्णू बळवंत थोरात आहे. हे एक साधे स्वामी भक्त होते. त्यांना विशेष काव्य कौशल्य नव्हते, पण स्वामींच्या कृपेने आणि प्रेरणेने त्यांनी हा ग्रंथ लिहिला. भक्तांच्या अनुभवातून असं समोर येतं की या ग्रंथाचा प्रूफ स्वतः स्वामींनी तपासून त्याला आशीर्वाद दिला होता. म्हणून यातील प्रत्येक शब्द थेट काळजाला भिडतो. जसे समुद्र मंथनातून अमृत निघाले, तसे स्वामींच्या अनंत कथांमधून जे भक्तांच्या उद्धारासाठी अत्यंत आवश्यक आहेत ते निवडून या ग्रंथात मांडले आहे. म्हणूनच याला सारामृत असं म्हणतात. हे अमृत जो प्राशन करतो म्हणजेच वाचतो, तो संसारातील दुःखातून मुक्त होतो. दुसरा मुद्दा, 21 अध्यायांचे चक्र आणि ब्रह्मांड. 21 हा आकडा आध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्वाचा आहे. पंचप्राण, पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये, पंच महाभूते आणि एक अंतर्मन, अशा 21 गोष्टींनी मानवी शरीर बनले आहे. स्वामी चरित्र सारामृताचे 21 अध्याय वाचणे म्हणजे आपल्या या 21 तत्वांना स्वामींच्या चरणी अर्पण करणे होय. जेव्हा भक्त हे 21 अध्याय पूर्ण करतो, तेव्हा त्याचे देहभान हरपून तो स्वामींच्या ब्रह्मांड स्वरूपाशी जोडला जातो. ही या ग्रंथाची खरी शक्ती आहे. तिसरा मुद्दा, मग या 21 अध्यायांमध्ये नेमके काय सांगितले आहे ते थोडक्यात ऐकूया एका कथेतून. या कथेत सुरुवातीला आपल्याला भेटतात ते कर्दळी वनातून प्रकट झालेले तेजस्वी स्वामी, जे कधी मंगळवेळात लहान मुलांसोबत खेळताना दिसतात, तर कधी अक्कलकोटमध्ये एका राजासारखे वावरताना दिसतात. या ग्रंथाचा प्रत्येक अध्याय म्हणजे एक नवीन अनुभव आहे. कधी स्वामी एखाद्या गर्विष्ठ पंडिताचा अहंकार एका क्षणात मोडीत काढतात, तर कधी अण्णाप्पांसारख्या खचलेल्या भक्तांच्या खांद्यावर हात ठेवून त्याला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे अजरामर अभय वचन देतात. या ग्रंथात म्हणजे या कथेत जसजसे आपण पुढे जातो तसतसे आपल्याला स्वामींमधील त्या माऊलीचं दर्शन होतं, जी आपल्या लेकरांसाठी काळजाचं पाणी करते. यमदूतांना दारातून परत घालवणं असो किंवा गरिबाच्या घरी जाऊन प्रेमानं भाकरी खाणं असो, स्वामी प्रत्येक पानातून आपल्याला माणुसकी आणि श्रद्धा शिकवत राहतात. पण या गोष्टीचा सर्वात थक्क करणारा भाग म्हणजे ग्रंथाचा शेवट. 1878 मध्ये स्वामींनी जेव्हा महासमाधी घेतली, तेव्हा संपूर्ण सृष्टी हळहळली. पण गंमत पहा, या ग्रंथाच्या शेवटी कोणतीही फलश्रुती दिलेली नाही. लेखकाने कोणतीही फलाची यादी न देता फक्त स्वामींचं एक वचन तिथे कोरलंय, मी गेलो असे मानू नका, मी जिवंत आहे. याचाच अर्थ असा की हा ग्रंथ वाचणं म्हणजे स्वामींच्या प्रत्यक्ष अस्तित्वाला स्पर्श करणं आहे. ज्याला स्वामी मिळाले त्याला वेगळ्या फळाची गरजच काय. हीच या सारामृताची खरी ताकद आहे, जी आजही लाखो भक्तांच्या जीवनातील अंधार दूर करून त्यांना प्रकाशाची वाट दाखवते. चौथा मुद्दा, पारायण कसे करावे. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून स्वामींचा फोटो किंवा मूर्ती समोर बसून संकल्प केला जातो. उदाहरण अर्थ सांगते की श्री स्वामी समर्थ महाराज, आजपासून मी स्वामी चरित्र सारामृताचे 7 दिवसांचे पारायण करीत आहे. माझी अशी अशी मनोकामना आहे किंवा इच्छा आहे ती पूर्ण करावी, असे बोलून पोथीला वंदन केले जाते. पारायण हे सकाळी करावे, म्हणजे संध्याकाळी करू शकतात, पण सकाळची वेळ उत्तम असते. केंद्रात असेही सांगितले जाते की स्वामींची कोणतीही सेवा करण्याआधी स्वामी स्तवन वाचावे, 1 माळ तारक मंत्राचा जप करावा आणि मग ग्रंथ वाचायला सुरुवात करावी. हे नियम कठोर नाहीये, पण मेन हेच आहे की आपण ते किती श्रद्धेने आणि प्रेमाने करतो आहे. स्वामी तर सर्व काही जाणतात. 5वा मुद्दा, स्वामी चरित्र पठणाचे फायदे काय.
स्वामी चरित्र रोज वाचल्याने नकारात्मक विचार, चिंता, तणाव दूर होतात. मन प्रसन्न, शांत आणि एकाग्र होते. नकारात्मक विचारसरणी सकारात्मक होते. अनेक भक्त सांगतात की मनातील अस्वस्थता गेली. रोज सकाळी वाचल्याने दिवसभर शांत राहतो. हा ग्रंथ तारक मानला जातो, म्हणजेच संकटापासून रक्षण करणारा. कुटुंबातील आजार, आर्थिक अडचणी, नोकरी, व्यवसायातील समस्या, विवाह, संततीचे प्रश्न यातून मुक्ती मिळते. भक्तांचा असा देखील अनुभव आहे की अशक्यही गोष्टी शक्य झाल्या आहेत. पण फायदे हे श्रद्धेने आणि नियमितपणे केल्यानेच मिळतात. काळाप्रमाणे या ग्रंथाची मांडणी आता अधिक सुटसुटीत करण्यात आली आहे. स्वामी चरित्र सारामृत 700 श्लोकी केले गेले आहे. मूळ भाव आणि स्वामींच्या लीला त्याच आहे, फक्त भाषा अधिक सोपी, श्लोकबद्ध केल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण तो सहज वाचू शकतात. असाच मी गुरुचरित्रावरही व्हिडिओ बनवला आहे, तोही तुम्ही नक्की पहा. पण त्याआधी तुम्हाला सारामृत वाचताना आलेला तुमचा पहिला अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुमच्या कमेंट्स वाचून इतर भक्तांना प्रेरणा मिळेल. श्री स्वामी समर्थ.